स्वामी समर्थ सर्वांना. उपवास म्हटलं की फळं किंवा वेफर्स आपण खातोच. मी तरी खातेच. त्यातल्या त्यात मला आवडणारे आणि घरच्या सर्वांना आवडणारे म्हणजे केळीचे वेफर्स. माझ्याकडे हे कंटिन्यू केलेले असतात. चला तर मग आज आपण भाग्यश्रीच होम किचन मराठीमध्ये बघणार आहोत कच्च्या केळीचे वेफर्स. हे बघा झालेत का नाही, एकदम कुरकुरीत आणि महिनाभर अगदी असेच राहतात ते. चला तर मग याची रेसिपी तुम्हाला सांगते आणि याचा आणखी शॉर्ट व्हिडिओ मी पण टाकणार आहे. हा एकदम आम्ही जनरल जास्त क्वांटिटीमध्ये मी करत असते, म्हणून हा मी तुमच्याशी सहज शेअर करते आहे की आम्ही सगळे मिळून कसं टीमवर्क करतो. चला तर मग आता हे केळीचे मी घड घेतलेले आहेत. एकदम कच्च्या केळी पाहिजेत आणि हे दोन्ही साईडने असं घडाच्या काढून घेतलेले आहेत आणि दोन्ही साईडने याचे साईडचे भाग मी काढून घेतलेला आहे आणि असे नाईफनी ना याला थोड्या खोल अशा चिरा पाडून घ्यायच्यात, जेणेकरून आपल्याला ते काढायला सोपे जातील. ते असं थोडंसं एक साईडला काढून घ्यायचं, जेणेकरून खूप छान प्रकारे हे असे निघतात. बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने निघतात. हे हात थोडे चिकट होतात याने. त्याच्या आधी काय करायचं, थोडं हाताला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून ते हाताला चिकटणार नाही. कारण की हात एवढे खराब होतात की तुम्ही म्हणजे निघत पण नाहीत लवकर, ते कशाने घासले तरी निघत नाहीत ते. त्याच्यामुळे ना थोडेसे काळजी घ्यायची, थोडंसं तेल लावायचं. तेल लावलं तरी होतातच. तरी पण हे बघा, ही मुलगी पण माझी मदत करते. आम्ही हे माझा एक बिझनेसच आहे, छोटाच आहे, खूप मोठा नाही, पण मी हे करून विकत असते. तर तुम्हाला पाहिजे असतील तरी तुम्ही ऑर्डर करू शकता. हे जास्त क्वांटिटीमध्ये मी करून प्रत्येक उपवासाच्या वेळेस वगैरे विकते आणि रेग्युलर ही चालूच असतात. हे बघा, आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असतात, त्यामुळे हे मी बाहेरच करते मोकळ्या जागेमध्ये. हे बघा हात किती खराब झालेले याच्याने. आणि हे असं काढायचं आणि माझी जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळं मी हे पाण्यात टाकून घेत असते, त्याच्यामध्ये मीठ टाकून, जेणेकरून हे काळे पडू नये. आणि थोडे असतील तर तुम्हाला पाण्यात टाकायची गरज नाही, लगेच 2-4 सोलून तुम्ही करू शकता. आणि एकदम क्रंची आणि कुरकुरीत होतात, कारण की मी 5 वर्षापासून अगदी करत आहे कंटिन्यू, आणि अजिबात असे मऊ पडत नाही. तुम्ही महिनाभर अगदी हे ठेवून खाऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर पण मी देत असते. तर तुम्ही उपवासाला करायचं असेल तर फक्त मिठाचे आणि प्लेन लाल तिखट टाकून करायचे, किंवा मी ही करत असते तसेच. आणि बाकीचे काळी मिरी फ्लेवर, चीज फ्लेवर, अजून पेरी पेरी फ्लेवरमध्ये मी देत असते. हे बघा आमचं टीमवर्क चालू आहे. आणि हे माझे 2 मुलं आहेत, जुळी आणि मुलगी आहे. हे मला असे सगळी मदत करत असतात. आणि माझ्याकडे मोठे युटेन्सिल्स नाही आहेत, त्याच्यामुळं मी इथं छोट्या 2 तव्यावर ह्या कढया टाकलेल्या आहेत ठेवून. हे माझे मुलं मला किसून देत असतात आणि मी इकडं तळत असते, कारण की त्याला असं बाजूला किसून ठेवलेलंही चालत नाही, लगेच करावं लागतं. त्याच्यामुळे मी हे ताटात किसतायत दोघं तिघं पण, आणि मी इकडे तळती आहे. आणि हे तळायची पण एक ट्रिक आहे. हे असं आहे ना, थोडंच त्याच्यामध्ये तळून घ्यायचे असतात ते, तुम्ही बघू शकता. आणि एक मुलीला म्हणजे लगेच खायचे होते, त्याच्यामुळे तिने लगेच तिखट आणि मीठ टाकून असं मिक्स करायचे, आणि खूप छान राहतात आणि खूप क्रंची पण होतात. आणि हातात घेतली असं पटकन तुटतात असे. आणि ह्याचे परफेक्ट कधी झाले असं म्हणायचं, जेव्हा आपल्या दातात खाताना हे दातात जाऊन बसत नाहीत, तेव्हा म्हणायचे परफेक्ट त्याची क्वालिटी आहे. तर असे छान झालेले आहेत बघा तुम्ही.